मोठी बातमी समोर येते। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आलेली आहे। कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणत शेतकरी आक्रमक झाले। कॉम्रेड योगेश फड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शाई फेक केल्याचं वाईट वाटलं नाही। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची ही प्रतिक्रिया। याआधी एका संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली होती। शेतकरी कर्जमाफी प्रकरणी मदती प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला होता आणि आता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आहे। आपल्या गंगाखेड शहरामध्ये मी आज आहे। गंगाखेड तालुक्यामध्ये 83% शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे। 420 कोटी रुपये तातडीची मदत शेतकऱ्यांच्यासाठी मिळालेली आहे। त्यामुळे एवढं सगळं झालेलं आहे। काही लोक असतात, विरोधी पक्षातली काही असतात, ती मंडळी अशा प्रकारचे करत असतात, पण त्याच्याने काही फरक पडणार नाही। शेतकरी समाधानी आहे। मी स्वतः दिवाळी तुम्ही सुद्धा होतात शेतकरी बांधवाच्या घरीच केलेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे की मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे हो।